बहुवसोत सुंदर संपन्न की महा, बहुवसोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. वैभव संपन्न भाग्यशाली देश हा, हतभागी नेतृत्वे बुडविला पहा. वैभव संपन्न भाग्यशाली देश हा, हतभागी नेतृत्वे बुडविला पहा. नच आता अन्याया निमुट तुम्ही सहा, ठाम आता अपुल्या ह्या वचनास रहा. नवयुग निर्माण करू व्रताचे महा, छत्रपती शिवबाचे चरण स्पर्शुनी, जगदंबा मातेची शपथ घेऊनी. छत्रपती शिवबाचे चरण स्पर्शुनी. मंडळी, पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे, वेळ बराच झालेला आहे. आमच्या पाहुण्यांना नम्र विनंती की त्यांनी विचारपीठावर स्थानापन्न व्हावं. आदरणीय सुदाम चिंचाणे सर, आदरणीय कविटकर सर आणि मोहणे सर, कृपया आपण विचारपीठावर स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. मंडळी, नियोजित कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत दीप प्रज्वलनाने. दीव म्हणजे प्रकाश, आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतो तो दिवा. त्याच्याच साक्षीनं कुठल्याही समारंभाचा आरंभ करण्याची आपली परंपरा. मंडळी, प्रत्येक धर्मातच प्रकाशाला महत्त्व दिलेलं दिसते. म्हणूनच ख्रिश्चन धर्मात जीसस ख्रिस्त म्हणतात गॉड इज लाईट. तर शीख धर्मात गुरु नानकजी म्हणतात एक नूर से सारा जग बना है. तर मुस्लिम धर्मीय म्हणतात की नूर ए इलाही. मंडळी, नूर म्हणजे प्रकाश, असं हे प्रकाशाला सर्वांनीच महत्त्व दिलेलं. तर तथागत गौतम बुद्ध म्हणतात अत्त दीप भव, स्वतःचा प्रकाश हो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विश्वनाथ कविटकर, प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक सुदाम चिंचाणे, उद्घाटक श्री संजय मोहणे सर, या मान्यवरांना नम्र विनंती की त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हारार्पण आणि दीप प्रज्वलन करावं. कृपया सर्वांनी हात जोडून महामानवांना वंदन करावं. महात्मा फुले आपल्या अखंडात म्हणतात सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती कोरे.
सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार. आहे सत्याचा बाजोर, काढी भंडाचा तो धीर. सत्य आहे ज्याचे मूळ, करी धूर्ताची बाराळ. बळ सत्याचे पाहुनी, बहुरूपी जळे मनी. खरे सुख नटानो हे, सत्य ईशावर झोप आहे. ज्योती प्रार्थी सर्व लोका, व्यर्थ डंभा पेटू नका, व्यर्थ डंभा पेटू नका. चला तर मंडळी, आजच्या दिवशी आपण प्रण करूया. सुंदर सृष्टी, सुंदर मानव, सुंदर जीवन सारे. सद्भावाच्या पर्जन्याने बहरून टाकू बारे. मानवी जीवन हे विकसूया, भय चिंता सारी सोडून या. इतरा जगवू स्वतः जगूया, इतरा जगवू स्वतः जगूया. त्यांना अभिवादन करीत आहोत. त्यासाठी आमंत्रित करते श्री बंगाले सर, श्री सुरेंद्र मसने, श्री नितीन रसे आणि श्री अनंत फरकडे यांना. बंगाले सर, सुरेंद्र मसने, नितीन रसे, अनंत फरकडे या ठिकाणी येतील आणि आमच्या बालकलाकारांचं पुष्प देऊन स्वागत करतील. राष्ट्रसंत तुकडोजी म्हणतात की या कोवळ्या कळ्या माझी, लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी. विकसता प्रकटतील शेकडो महापुरुष. ती रमाई यांचे स्वागत करीत आहेत आमचे कार्यकर्ते. धन्यवाद. घरी आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं हे तर आपलं कर्तव्यच. मान्यवरांचे स्वागत करीत आहोत. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विश्वनाथ कविटकर यांचे स्वागत करण्यासाठी आमंत्रित करते आमचे आयोजन समितीचे सदस्य सुशीलजी गणोरकर आणि नंदकिशोर वासनकर. त्यांना या ठिकाणी मी आमंत्रित करते. धन्यवाद. श्री संजय मोहने यांचे स्वागत करण्यासाठी आमंत्रित करते नितीन गणोरकर आणि हरिहरजी भातकुले यांना. धन्यवाद. यानंतर महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समारोहात जे सहभागी संघटना आहेत त्यांचे पदाधिकारी मान्यवरांचे स्वागत करतील. या सर्वांच्या सहकार्याने आजचा हा संयुक्त जयंती समारोह संपन्न होत आहे. सर्वप्रथम भारत मुक्ती मोर्चा आणि संलग्न संघटना, प्राध्यापक अंगुलीमल खोब्रागडे तालुका अध्यक्ष बामसेब, प्रवीण पंडित तालुका संयोजक राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, श्रीराम मावस्कर तालुका संयोजक राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, बाबा मोहोड महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा, निलेश पारवे तालुका संयोजक भारत मुक्ती मोर्चा, प्रशांत वाटाणे तालुका अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, विशाल खांडजोडे तालुका संयोजक राष्ट्रीय ओबीसी विछडा वर्ग मोर्चा, संतोष कौतिककर जिल्हा कार्याध्यक्ष बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, संतोष थोरात राज्य सहसचिव राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, अजय नन्नावरे तालुका अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा, सुरेश गावंडे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन शिक्षक संघ या सर्वांनी एकत्रितपणे आदरणीय प्राध्यापक चिंचाणे सरांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. यानंतर संभाजी ब्रिगेडतर्फे दिनेश ठाकरे जिल्हाध्यक्ष अमरावती जिल्हा, मंगेश मालठाणे संभाजी ब्रिगेड उपस्थित असेल तर त्यांनी यायचं आहे. जिल्हाध्यक्ष अमरावती जिल्हा संभाजी ब्रिगेड दिनेशजी ठाकरे.
धन्यवाद. प्राध्यापक कल्याण डोंगरे, संस्थापक रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया, स्वागत करतील वक्ते चिंचाणे सरांचं. प्राध्यापक कल्याणजी डोंगरे. धन्यवाद. त्यानंतर पत्रकार बंधूंच्या वतीने श्री प्रकाश कुळसुंद्रे, दैनिक सकाळ, चिंचाणे सरांचं स्वागत करतील. श्री प्रकाश कुळसुंद्रे आजचे प्रमुख वक्ते चिंचाणे सरांचं स्वागत करतील. धन्यवाद. यानंतर अभिनेत्री अपूर्वा सोनार, सावित्री शक्तीपीठ राज्याध्यक्षा, यांना विनंती की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर कविटकर यांचं स्वागत करावं. सांगितलं पाहिजे अपूर्वा ताई ह्या अतिशय सुरेख असा मी सावित्री बोलतेचा प्रयोग करतात. धन्यवाद. त्यानंतर मणिराम कासदेकर, बिरसा मुंडा आदिवासी संघटन, यांना विनंती की त्यांनी उद्घाटक संजय मोहने सरांचं स्वागत करावं. मणिरामजी कासदेकर. धन्यवाद. यानंतर पवन ताकथोडे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा संघटना परतवाडा, यांना विनंती की त्यांनी प्राध्यापक चिंचाणे सरांचं स्वागत करावं. पवन ताकथोडे. यानंतर बाळासाहेब देऊळकर सर, अध्यक्ष संत रविदास महाराज उत्सव समिती, सरांना नम्र विनंती त्यांनी चिंचाणे सरांचं स्वागत करावं. धन्यवाद सर. प्राध्यापक रमेश बडगे, अध्यक्ष मैत्री बुद्ध विहार, सरांना विनंती की त्यांनी उद्घाटक संजय मोहने सरांचं स्वागत करावं. प्राध्यापक रमेश बडगे. यानंतर विनोद सदांशिव, अध्यक्ष तक्षशिला बुद्ध विहार, हे उद्घाटक संजय मोहने सरांचं स्वागत करतील. यानंतर आंतरभारती साने गुरुजी कथामाला आणि समाजवादी अध्यापक सभा शाखा अचलपूरतर्फे या ठिकाणी मी चिंचाणे सरांचं स्वागत करण्यासाठी सुधीर ठवळी सरांना आमंत्रित करते. सोबत प्राध्यापक काशीनाथजी बराटे. आंतरभारती अचलपूर शाखा, बराटे सर आंतरभारतीचे अध्यक्ष आहे. साने गुरुजी कथामाला समाजवादी अध्यापक सभा या सर्वांच्या वतीने ते स्वागत करत आहेत. धन्यवाद सर. बंधू आणि भगिनींनो, संत तुकाराम म्हणतात, पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता. मंडळी, आपण फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात राहतो. त्यांच्या मानवतावादी विचारांचा दीप सतत प्रज्वलित करण्याची, तो तेवत ठेवण्याची आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.
ज्योतिराव सावित्री असतील, बाबासाहेब असतील, गाडगे बाबा असतील, जिजाऊ शिवराय असतील, त्या सर्वांनी आम्हाला निखळ माणूस म्हणून जगायला शिकवलं. आमच्या सुखासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं. आज ज्या पद्धतीने समाजामध्ये जाती धर्म द्वेष पेरला जातो, सत्तेचा धुमाकूळ माजलाय, आम्हाला प्रश्न पडायला हवे, जात मोठी की माणूस मोठा, धर्म मोठा की माणूस. सत्यशोधन हे मित्रांनो व्हायलाच हवं. या मोबाईल आणि फेसबुकनं आमच्या मनावर इतकं काही गारूड केलंय, आमच्या मनाचा इतका काही ताबा मिळवलाय की खरं काय खोटं काय ते आमच्या लक्षातच येत नाही. कोणीही येतो आणि आम्हाला मूर्ख बनवून जातो. एक लोटा जल सभी समस्या का हल. ही श्रद्धा की अंधश्रद्धा की हे एक षडयंत्र. निदान जयंतीच्या निमित्तानं तरी महापुरुषांना आम्ही वाचावं, ऐकावं, त्यांना समजून घ्यावं, यासाठीच या प्रबोधनपर व्याख्यानाचं आयोजन आणि पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचं सुद्धा आयोजन. आपल्या प्रास्ताविकातून आयोजनामागील विस्तृत अशी भूमिका विशद करण्यासाठी मी आमंत्रित करते श्री सुधीर गुल्हाणे सर यांना. सुधीर गुल्हाणे सर. तसेच बहुजनाच्या कल्याणासाठी आणि उत्थानासाठी ज्या ज्या महामानवांनी आपले अख्खे आयुष्य खर्च केले, झिजवले, त्या सर्व मानवांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि आजच्या या प्रबोधन कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित झाला त्याबद्दल आपले शब्दसुमनांनी स्वागत करतो. आज आपल्या अचलपूर परतवाडा नगरीमध्ये सन 2018 पासून दरवर्षी प्रमाणे आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024ला राष्ट्रपिता क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले व विश्वरत्न बोधिसत्व ज्ञानसागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गुरुशिष्यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जाहीर प्रबोधन व्याख्यानाचे आयोजन सर्व फुले शाहू आंबेडकरवादी विचारसरणीच्या सर्व समविचारी संघटनांच्या सहकारातून आजच्या या व्याख्यानाचा प्रबोधनाचा विषय फुले दाम्पत्याच्या सत्यशोधक विचारधारेतच राष्ट्राचे हित या अनुषंगाने आजचे प्रमुख वक्ते आदरणीय माननीय प्राध्यापक सुदामजी चिंचाने, प्रबोधनकार औरंगाबाद, हे आपल्याला मार्गदर्शन प्रबोधन करतीलच. त्यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने शब्दसुमनांनी स्वागत करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय विश्वनाथजी कविटकर सर, त्यांचेसुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने शब्दसुमनांनी स्वागत करतो. तसेच आजच्या या प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय संजयजी मोहने सर, परिवर्तनवादी सामाजिक कार्यकर्ता परतवाडा, यांचेसुद्धा मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. आणि या प्रबोधन सभेला उपस्थित आपण सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ फुले शाहू आंबेडकरवादी विचारधारेचा वारसा समोर नेणारे सर्व उपस्थित वारसदारांचे सुद्धा मी या प्रसंगी शब्दसुमनांनी खूप खूप स्वागत करतो. व सर्वांना राष्ट्रपिता ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांची जयंती 11 एप्रिल 2024 व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल 2024च्या आज संयुक्त जयंती निमित्त मी सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा देतो. अचलपूर परतवाडा नगरीमध्ये या प्रबोधनाची सुरुवात 2018 साली श्री गोंदा अहमदनगर येथील सुप्रसिद्ध व्याख्याते
ॲडव्होकेट माननीय संभाजीराव बोरुडे यांचे व्याख्यान शनिवार दिनांक 21 एप्रिल 2018ला कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर याच ठिकाणी आयोजित केले होते. त्यानंतर 2019ला 11 एप्रिल महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महोत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ सुषमाताई थोरात, उद्घाटक माननीय कल्याणजी डोंगरे सर व प्रमुख वक्त्या ॲडव्होकेट माननीय वैशाली डोळस औरंगाबाद ह्या होत्या व त्या प्रबोधन कार्यक्रमामध्ये विशेषतः महिलांचे खूप प्रबोधन झाले. त्यानंतर 2020 व 21मध्ये करोना काळात 2 वर्षाचा खंड पडला आणि त्यानंतर 2022ला 17 एप्रिलला क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध व्याख्याते प्रबोधनकार माननीय संतोषजी विरकर सर औरंगाबाद, उद्घाटक माननीय प्राध्यापक राजीवजी लोखंडे सर व अध्यक्षता अमोलभाऊ चिमोटे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी भूषवले होते. त्यानंतर मागच्या वर्षी म्हणजे 2023ला 16 एप्रिलला राष्ट्रपिता ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंतीनिमित्त नेहरू मैदान परतवाडा येथे माननीय प्राध्यापक आर्यस यादव सर, सुप्रसिद्ध प्रबोधनकार महाराष्ट्र यांचे व्याख्यान प्रबोधन माननीय मेघनाताई वासनकर उपायुक्त प्रशासन यांच्या अध्यक्षतेखाली आणि महानगरपालिका अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली मान्य उद्घाटिका आशाताई जुमळे, सामाजिक कार्यकर्ता परतवाडा व सूत्रसंचालन माननीय डॉक्टर निलिमाताई मुळे यांच्या सहकार्याने भव्य दिव्य आयोजन प्रबोधन आपण सर्वांनी मागल्या वर्षी अनुभवलेलेच आहे. तर या सर्व कार्यक्रमाचे आपण साक्षीदार आहात असे मी समजतो. आणि आज 2024 त्याचप्रमाणे आपण या संयुक्त जयंती पर्वानिमित्त महामानवांच्या संयुक्त जयंती पर्वानिमित्त आपण प्रबोधनासाठी उपस्थित आहात. त्याबाबत मी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. विद्येविना मती नीती गती व वित्त जाते, एवढे अनर्थ एका अविद्येने होते. हे आपल्याला थोर क्रांतिकारक राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी सांगून गेलेत. त्यामुळे आपला 18 पगड जातीचा बहुजन समाज अविद्येत राहू नये व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो कौम अपना इतिहास नहीं जानती वो अपना वर्तमान और भविष्य नहीं बना सकती. त्यामुळे आपल्याला वर्तमान आणि भविष्यकाळ समृद्धमय बनवण्यासाठी या प्रकारच्या प्रबोधन कार्यक्रमाची नितांत आवश्यकता आहे असे मला वाटते. आणि आजच्या या प्रबोधन सभेला आपण उपस्थित झालात, सर्वांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय क्रांती ज्योती, जय भीम, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, या ठिकाणी मी नितीन रसे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. कार्यक्रमाला वेळ झालेला आहे, लवकरच आपल्याला मुख्य वक्त्याकडे जायचं आहे, त्यामुळे कोणताही मदत या ठिकाणी कार्यक्रमाला घ्यायचा नाही आणि लवकरच आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. तत्पूर्वी या ठिकाणी उपस्थित झालेले मुख्य वक्ते आदरणीय प्राध्यापक सुदान चिंचाने साहेब यांनी एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे मराठा विरुद्ध ओबीसी
प्रस्थापितांचे राजकारण या पुस्तकाचं विमोचन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या शहरातील नामवंत सूत्रसंचालिका तथा लेखिका आदरणीय डॉक्टर नीलमाताई लक्ष्मीधर मुळे यांनी सुद्धा एका नाट्यसंग्रहाचं सावित्री वदते या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. या दोन्ही पुस्तकाचं प्रकाशन ज्यांनी केलेलं आहे त्यांचं नाव आणि हे मी सांगणारच आहे. तत्पूर्वी याचं विमोचन या ठिकाणी आपल्याला फक्त 5 मिनिटात करायचं आहे. मी या ठिकाणी सर्वप्रथम डॉक्टर नीलमा लक्ष्मीधर मुळे यांच्या लिखित सावित्रीवती या नाट्यसंग्रहाचं प्रकाशन करण्याकरता या ठिकाणी आदरणीय अशोक बोंडे अध्यक्ष भारवी कला अकादमी अचलपूर, त्याचप्रमाणे प्राध्यापक चंद्रकांत बहुरूपी नाटककार दिग्दर्शक कलावंत यांना विचारपीठावर आमंत्रित करतो. या ठिकाणी नीलमाताई मुळे यांनी जे सावित्री वदते या नाट्यसंग्रहाचं लेखन केलेलं आहे त्यांना आदरणीय बोंडे सरांची प्रस्तावना लाभली आणि बहुरूपी सरांनी या पुस्तकावर भाष्य केलेले आहे. वास्तविक या नाट्यसंग्रहाचं प्रकाशन सचिन सुकळकर ज्ञानपथ पब्लिकेशन अमरावती यांनी केलेलं आहे. ते स्वतःच्या ठिकाणी उपस्थित राहणार होते, परंतु काही कारणास्तव त्या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे त्यांच्या वतीनं डॉक्टर विश्वनाथजी कविटकर आपल्या नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करावा. त्याचप्रमाणे आदरणीय आजचे वक्ते प्राध्यापक सुदाम चिंचाने साहेब संपादित मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांची राजकारण या पुस्तकाचे प्रकाशन सुद्धा त्यांनी या ठिकाणी करावं. या दोनही पुस्तकांचे प्रकाशन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने होत आहे. मित्रांनो, या दोनही पुस्तकांचे जे लेखक आहेत हे सत्यशोधक चळवळीचे खंदे कार्यकर्ते आहेत. ते बहुजन कल्याणाचा विचार आपल्या लेखणीतून आणि आपल्या प्रबोधनपर वाणीतून सदैव मांडत असतात. त्यांच्या या लेखणीला आम्ही सलाम करतो आणि असेच लेखक या नगरीतून अधिकाधिक तयार व्हावेत अशा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. प्राध्यापक सुदाम चिंचाने, त्याचप्रमाणे आदरणीय नीलिमाताई मुळे या उत्कृष्ट हे व्याख्याते, त्याचप्रमाणे सूत्रसंचालक साहित्य क्षेत्रातील एक विशेष नाव म्हणून त्यांचा एक नामलौकिक आहे. नीलिमाताई या सावित्री आईच्या विचाराने प्रेरित झालेल्या त्यांनी अनेक राज्य पुरस्कार त्याचप्रमाणे साहित्य पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. त्याचप्रमाणे आजच्या या परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणारे आणि विदर्भ कन्व्हेयर सोशल चेन मुवमेंट यामध्ये काम करणारे, त्याचप्रमाणे बामसेपच्या अराजकीय संघटनेचे बरेच वर्षाचे पदाधिकारी होते, असे चळवळीतले
अध्यक्ष या आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. आदरणीय संजय मोहने सर हे उद्घाटक आपल्याला लाभलेले आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या उद्घाटन भाषणाला सुरुवात करावी आणि लगेच आपल्या वक्त्याला सुरुवात होईल. सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. महात्मा ज्योतिराव फुले व विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवाचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर कविटकर साहेब, या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय प्राध्यापक चिंचाने सर, या कार्यक्रमाच्या जे संचालन करत आहेत त्या निलिमाताई मुळे मॅडम, या ठिकाणी उपस्थित सर्व आयोजन समितीचे सर्व सदस्य पदाधिकारी आणि या अचलपूर परतवाडा नगरातील सर्व या ठिकाणी उपस्थित बुद्धिजीवी वर्ग, मित्रांनो, आपल्या लोकांना बऱ्याचदा भाषण ऐकायची सवय असते आणि भाषणामधून आपल्या विचाराचा माहोल तयार करण्यासाठी लोक भाषण ठेवत असतात. परंतु या ठिकाणी आपण प्रबोधन ठेवलेलं आहे आणि प्रबोधनाचा उद्देश आणि भाषणाचा उद्देश हा वेगवेगळा असतो. प्रबोधनाचा उद्देश हा त्या जो समाज असेल, जो व्यक्ती असेल, त्याला त्याचं दुःख, त्याच्या वेदना, त्याच्या व्यथा काय आहेत, त्यावर उपाय काय आहे, यावर उपाय जर शोधला तर मुक्ती मिळू शकते, यासाठी प्रबोधन असतं. दुसरा उद्देश असतो की आपण जगत असताना अनेक प्रकारचे व्यावहारिक संबंध, राजकीय संबंध, धार्मिक संबंध आपले लोकांशी येत असतात आणि त्यामधून मग आपला खरा मित्र कोण, आपला खरा शत्रू कोण, याची जाणीव त्याला या प्रबोधनाच्या माध्यमातून होत असते. मित्रांनो, प्रबोधनाचा उद्देश हा त्याच्या जीवनामध्ये त्याला सुख, शांती, आनंद, नव्या समाजाची निर्मिती कशी होईल, नव्या माणसाची निर्मिती कशी होईल, हा सुद्धा प्रबोधनाचा मुख्य असा उद्देश असतो. मित्रांनो, आपल्याकडे प्रवचने सुद्धा असतात. प्रवचने हे प्रस्थापित व्यवस्था, प्रस्थापित व्यवस्थेतील लोक ही समाज व्यवस्था जशी आहे तशी सुरळीत ठेवण्यासाठी, जैसे थे स्थिती ठेवण्यासाठी प्रवचनांचं आयोजन केले जाते. आणि ते प्रवचनांचं आयोजन तुम्हाला माहिती आहे, बुवा महाराज यांच्याकडून या ठिकाणी करण्यात येत असते आणि बहुजन समाजाची उपस्थिती त्या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असते. ही गोष्ट आपणा सर्वांना ज्ञात आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात. आपण जर या ठिकाणी फक्त शरीराने हजर असाल आणि मनाने नसणार तर तुम्हाला या प्रबोधनाचा काही फायदा होणार नाही. मित्रांनो, या प्रबोधनाच्या माध्यमातून जे विचार सन्माननीय वक्ते या ठिकाणी मांडणार आहेत त्या विचारावर विचार करा, त्या विचारावर विचार करा, विश्वास ठेवू नका. कारण काय, हजारो वर्ष जो बहुजन समाज आहे त्याने फक्त विश्वास ठेवल्यामुळे आमच्या हजारो पिढ्या बर्बाद झाल्या आहेत. आणि म्हणून त्याला विचार मांडतो त्याच्यावर
विश्वास न ठेवता त्या विचारावर विचार करण्याची प्रक्रिया जेव्हा समाजामध्ये निर्माण होते तेव्हा तो समाज पुढे जातो आणि विज्ञाननिष्ठ म्हणून तो समाज संबोधला जातो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आज आपल्याला चिंचाणे साहेबांचं ऐकायचं आहे, लांबून आलेले आहेत ते, पण काही गोष्टी या ठिकाणी मांडणं अत्यंत आवश्यक आहे. आपणास माहिती आहे की बाबासाहेबांनी 3 गुरु मानलेत: बुद्ध, फुले, कबीर. आणि इतिहासाच्या अँगलनी मी जेव्हा बुद्ध, कबीर, फुले यांचा विचार करायला लागलो तर मला असं आढळून आलं की बाबासाहेबांनी, कारण इतिहासाचे आपण 3 भाग पाहतो: प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास. प्राचीन भारताचा इतिहास आणि या प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये जर सर्वात मोठी छाप जर कोणी टाकली असेल तर ती तथागत बुद्धांनी. जे तत्वज्ञान होतं की जगात दुःख आहे, हे दुःख ईश्वर निर्मित आहे. आणि जर तुम्हाला यापासून, या दुःखातून मुक्ती पाहिजे असेल तर जे कर्म शास्त्र संमत आहे, शास्त्रानं तुम्हाला दिलेलं आहे, ते कर्म करीत राहणं म्हणजे मग तुम्हाला मुक्ती मिळेल. आणि तुम्हाला मग त्या कर्मानुसार स्वर्ग आणि नरक या 2 पैकी काही मिळेल. ही विचारसरणी बुद्धांनी खोलून काढली आणि सांगितलं की जगात दुःख आहे, बरोबर आहे, पण हे दुःख ईश्वर निर्मित नसून ते मानव निर्मित आहे. या दुःखाला कारण आहेत, त्या कारणांचा जर तुम्ही उपाय त्यावर शोधून काढला तर मुक्ती 100% आहे. आणि सांगितलं, अत्तही अत्तनो नाथो, तूच तुझा स्वामी आहेस. मॅडमनी सांगितलं की अत्त दीप भव, स्वयं प्रकाशित व्हा. आणि न जच्चा वसलो होती ना जच्चा होती बामनो, कम्मनाच वसलो होती कम्मना होती बामनो. जन्मावरून कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नाही, तर तो आपल्या कर्मावरून श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरतो. ज्ञानाची जी अत्युच्च अवस्था आहे, ज्याला आपण एनलायटेनमेंट म्हणतो, ती बुद्धांनी प्राप्त केली होती, बोधी प्राप्त केली होती. आणि जी व्यवस्था होती, वर्ण व्यवस्था, ती समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या न्यायावर भगवान बुद्धांनी उभी केली. बाबासाहेबांनी प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये ज्यांनी आपली सर्वात मोठी छाप सोडली त्या बुद्धांना बाबासाहेबांनी गुरु मानले. मित्रांनो, त्यानंतरचा काळ मध्ययुगीन भारताचा इतिहास. या मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये जर सर्वात मोठी जर कोणी क्रांती केली असेल, ज्याच्या विचाराने क्रांती केली असेल, तर एकमेव संत कबीर. या कबीरांनी जी अंधश्रद्धा आहे, जी प्रचलित समाजामध्ये विषमता होती, त्या विषमतेवर घणाचे घाव घातले. आणि पाथर पूजे हरी मिले तो मै पूजू पहाड, अशा प्रकारची वैज्ञानिक दृष्टी ज्या कबीरांनी दिली, त्या कबीराला बाबासाहेबांनी गुरु मानलं. आणि आधुनिक भारताचा जो इतिहास आहे, त्या आधुनिक भारताच्या इतिहासावर जर कुणाची छाप असेल, ज्या विचाराचा, ज्यांच्या तत्वज्ञानाचा पगडा असेल आधुनिक भारताच्या इतिहासावर, तर तो आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा. मित्रांनो,
बाबासाहेबांनी हू वेअर शूद्राज, शूद्रपूर्वी कोण होते, हा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाची अर्पण पत्रिका आणि तो ग्रंथ बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना अर्पण केला. त्या अर्पण पत्रिकेमध्ये बाबासाहेब लिहितात की या आधुनिक भारतातील सर्वात श्रेष्ठ शूद्र, ज्याने उच्च वर्गाच्या गुलामीतून निम्न वर्गाच्या लोकांना गुलामीची जाणीव करून दिली पहिल्यांदा, आणि सांगितलं की या देशामध्ये जोपर्यंत सामाजिक लोकशाही निर्माण होत नाही तोपर्यंत शूद्रातीत शूद्र समाजाचं म्हणजे आजच्या भाषेतल्या बहुजन समाजाचं कल्याण होऊ शकणार नाही. मित्रांनो, जेव्हा धनंजय कीरांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांची बायोग्राफी लिहिली, आत्मचरित्र लिहिलं, तेव्हा बाबासाहेबांनी त्याला टायटल शिकवलं. टायटल त्याला काय दिलं तर महात्मा ज्योतिराव फुले द फादर ऑफ सोशल रिव्होल्युशन. महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे जनक, अग्रदूत. मित्रांनो, गुलामगिरी ग्रंथ महात्मा फुल्यांनी लिहिला आणि तो कोणाला अर्पण केला? महात्मा फुल्यांची दृष्टी व्यापक होती. तो ग्रंथ त्यांनी अमेरिकेमध्ये जे निग्रो लोक होते, जे गुलामीचं जीवन कंठित होते, त्या गुलामीतून निग्रोंनी स्वतःची सुटका करून घेतली. तो ज्या निग्रोंनी हे आंदोलन चालवलं आपल्या मुक्तीचं, त्या निग्रोंना महात्मा फुलेंनी गुलामगिरी हा ग्रंथ अर्पण केला. हेच नाही तर गुलामगिरीमध्ये बाबासाहेबांनी आणि धनंजय कीर यांनी महात्मा फुलेंना काय म्हटलं? बुकर टी वॉशिंग्टन ऑफ इंडिया. महात्मा फुलेंना बुकर टी वॉशिंग्टन, ज्यांनी निग्रोचा लढा कुठे अमेरिकेमध्ये यशस्वी करून दाखवला. मित्रांनो, बुद्ध, कबीर आणि फुले ही जी डॉक्टर बाबासाहेबांची गुरु मालिका आहे, ह्या मालिकेला आपण एकमेकापासून विभक्त करू शकत नाही, तोडू शकत नाही. ज्याप्रमाणे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ही जी त्रयी आहे, ही जी 3 तत्व आहेत, त्यांना आपण एकमेकापासून त्यांची फारकत घेऊ शकत नाही. मित्रांनो, महात्मा फुल्यांची सत्यशोधक चळवळ नेटाने पुढे नेणारा राजा शाहू महाराज, महात्मा फुल्यांची सत्यशोधक चळवळ, महात्मा फुल्यांची शैक्षणिक चळवळ राजर्षी शाहू महाराजांनी नेटाने पुढे केली. इव्हन इतकंच नव्हे तर महात्मा फुल्यांनी जे, कारण आरक्षणाचे जनक आपण जरी शाहू महाराजांना म्हणत असलो तरी या देशामध्ये, या आधुनिक भारतामध्ये आरक्षणाचं जर पहिल्यांदा सुतोवाच कोणी केलं असेल तर ते महात्मा फुल्यांनी केलं. काय सांगितलं इंग्रजांना की सत्ता तुझी राणीबाई, चहूकडे ब्राह्मणशाही, कुणी कुलकर्णी कुणी सावकार, सारे भटच अंमलदार, करती शूद्रांवरती कहर, राणी हे तर आंधळ सरकार. या 4 ओळीवरून महात्मा फुल्यांनी संपूर्ण जो आरक्षणाचा एथॉस आहे तो संपूर्ण या 4 ओळीमध्ये मांडला. आणि जेव्हा ह्याच राजेश शाहू महाराजांनी मग 1902 साली आपल्या संस्थानामध्ये 50% रिझर्वेशन बहुजन समाजाला दिलं. जेव्हा रिझर्वेशन धोरण शाहू महाराजांनी राबवलं तेव्हा काही पुण्यातील भट मंडळी
लंडनला गेली, तिथे जाऊन बसली आणि सांगितलं की शाहू महाराजांचं राज्य खालसा करा. तेव्हा राजर्षी शाहू महाराज म्हणतात की माझं राज्य खालसा झालं तरी चालेल, पण जे बहुजन उद्धाराचं काम मी हाती घेतलेलं आहे ते मी कदापि सोडणार नाही. मित्रांनो, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, आज आपण संविधानात लोकशाहीमध्ये जगतो आहोत. आज संविधान आणि लोकशाही ह्या दोन्ही गोष्टी कोणत्या पातळीवर आहेत, काय त्यांची अंमलबजावणी होते आहे का, काय या देशामध्ये फक्त कागदावर लोकशाही आहे आणि वास्तविकतेत नाही, असं तुम्हाला वाटते का? मित्रांनो, वाटायलाच पाहिजे. आज संविधान आणि लोकशाही ह्या दोन्ही गोष्टी अगदी संकटात आलेल्या आहेत. 26 नोव्हेंबर 1949 बाबासाहेबांनी ज्या लोकांना संविधान आणि लोकशाही कायम ठेवायची असेल त्या लोकांना काही सावधानतेचे इशारे दिले आहेत. मी शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे. तुम्हाला आपल्याला चिंचाणे सरांना ऐकायचं आहे आणि हे इशारे जे आहेत, सावधानतेचे इशारे, हे आपणाला कायम लक्षात ठेवायचे आहे. बाबासाहेब म्हणतात, ज्यांना संविधान आणि लोकशाही हे टिकवायचे असेल, मेंटेन करायचे असेल फॉर एव्हर, तर त्यांनी राष्ट्रातील कितीही महान व्यक्ती असली तरी तिच्या चरणावर राष्ट्रातील लोकांनी आपले स्वातंत्र्य अर्पण करू नये, त्याला इतकी शक्ती प्रदान करू नये की तो तुमच्या सर्व लोकशाहीच्या संस्थांचा समूळपणे नाश करेल. मित्रांनो, खुलासा करण्याची गरज नाही. आणि बाबासाहेब तेव्हा असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीनं देशसेवा केली, समाजसेवा केली, त्याच्याबद्दल कृतज्ञता बाळगणं, त्याच्याबद्दल ग्रेटफुल असणं हे काही वाईट नाही. त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कृतज्ञतेची भावना असणं हे काही वाईट नाही, परंतु त्याला काही मर्यादा आहेत. ते जॉन स्टुअर्ट मिलला कोट करून म्हणतात की आपल्या स्वाभिमानाचा बळी देऊन कोणताही मनुष्य आपली कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. आपल्या शिलाचा बळी देऊन कुठलीही स्त्री आपली कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही आणि आपल्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कुठलंही राष्ट्र कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. मित्रांनो, आणि म्हणून या देशामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या 26 नोव्हेंबर 1948 बाबासाहेबांनी सांगितल्या, आणि ते असं म्हणतात की या देशामध्ये दोन गोष्टीची कंप्लीट अब्सेंट आहे. दोन गोष्टी कंप्लीट अब्सेंट आहेत. दोन गोष्टीचा पूर्णपणे अभाव आहे. ती एक म्हणजे सामाजिक समानता आणि दुसरी म्हणजे आर्थिक समानता. आर्थिक विषमता या देशात आहे आणि सामाजिक विषमता आहे. आणि कारण या ठिकाणी जातीपाती जातीभेद आहे आणि ते म्हणतात याला वर्गीकृत असमानता. प्रत्येक जण एकमेकावरती उभा आहे, चातुर्वर्णीय व्यवस्थेप्रमाणे एकमेकावरती उभा आहे. काहींना कमी अधिकार, काहींना जादा अधिकार आणि काहींना काहीच नाही. अशा प्रकारची सामाजिक व्यवस्था या ठिकाणी आहे आणि जे हे घातक आहे लोकशाहीसाठी. त्यानंतर ते सांगतात की इकॉनॉमिक प्लेनवरती, आर्थिक पातळीवरती, आर्थिक स्तरावर काय आहे तर एकीकडे प्रचंड संपत्ती आहे आणि दुसरीकडे एका मोठ्या वर्गाकडे ते आपलं गरिबीमध्ये जीवन कंठित आहेत. आणि मग बाबासाहेब इशारा देतात की राजकारणामध्ये राजकीय लोकशाही या ठिकाणी जी आपण दिलेली आहे
त्यामध्ये एक व्यक्ती, एक वोट, एक मत आणि त्या एका मताचं एक मूल्य, अशा प्रकारची राजकीय लोकशाही आपण दिलेली आहे. परंतु सामाजिक लोकशाहीमध्ये एक व्यक्ती आणि एक मूल्य हे तत्व आपण नाकारणार आहोत. आणि म्हणून जोपर्यंत आपण ही राजकीय लोकशाही हिला सामाजिक लोकशाहीमध्ये जोपर्यंत आपण रूपांतरित करणार नाही, राजकीय लोकशाहीला जोपर्यंत आपण सामाजिक लोकशाहीमध्ये रूपांतरित करणार नाही, तोपर्यंत राजकीय लोकशाही ही फक्त कागदावर असेल, ती वास्तविकतेत नसणार. आणि जे सामाजिक आणि आर्थिक विषमतेने ग्रस्त लोक आहेत, सामाजिक आणि आर्थिक विषमतेने जे ग्रस्त लोक आहेत, ते काय करतील? ते एक दिवस हा जो लोकशाहीचा डोलारा आहे, जो आपण मोठ्या मेहनतीनं बांधलेला आहे, तो डोलारा ही लोकशाही नष्ट केल्याशिवाय ती राहणार नाहीत. आणि म्हणून सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही शिवाय राजकीय लोकशाही ही काय असणार आहे? कमकुवत असणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी आपण संकल्प करूया की येणाऱ्या दिवसामध्ये, येणाऱ्या काळामध्ये जे आमच्या महापुरुषांचं आंदोलन आहे, जे समाज परिवर्तनाचं आंदोलन आहे, त्या समाज परिवर्तनाच्या आंदोलनामध्ये, त्या लढ्यामध्ये बुद्धांपासून तर फुले, शाहू, कबीर, बाबासाहेब यांच्या विचाराची जी लढाई आहे, ती लढाई आपण करण्यास कटिबद्ध होऊया. या ठिकाणी मला जो आयोजकांनी जो टाइम रेग्युलेट करून दिला होता, तो वेळ आता संपलेला आहे. तुम्ही मला ऐकलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार, धन्यवाद. जय भीम, जय फुले, जय शाहू, जय भारत. धन्यवाद सर. महात्मा ज्योतिराव फुले असोत, बाबासाहेब असोत, छत्रपती शिवराय असो, माणसाला माणसासारखं जगता यावं म्हणून तमाम महामानवांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. चार ओळी एवढ्याच म्हणेल, बाबासाहेब तुम्ही झालात सूर्यज्ञानाचा, अंधारालाही फुटले डोळे, प्रकाशच प्रकाश सर्व दूर, प्रकाशच प्रकाश सर्व दूर.